शेतात शेजाऱ्यासोबत भांडण झाल्यावर तुम्ही काय करता? काय करता? पुढे जाण्याआधी कमेंट करून नक्की सांगा. शेजाऱ्यासोबत भांडण झाल्यावर तुम्ही काय करता ते? कारण जी गोष्ट आपण घरात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात करतो तीच रणनीती देशादेशातील भांडणातही अवलंबली जाते. शेजारच्याचा रस्ता कसा बंद करता येईल, त्याच्या वाटा कशा अडतील असा नाकाबंदीचा मार्ग आपण अवलंबतो. अगदी तीच स्ट्रॅटर्जी इराणनेही अवलंबली आहे. इराण एकटा असला तरी त्याचं नकाशावरचं लोकेशन अत्यंत महत्त्वाचं आणि कळीचं आहे. त्यामुळेच मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका इस्रायलने छेडलेल्या युद्धामुळे केवळ आखाती देशच नाही तर भारतालाही मोठी झळ सोसावी लागते. संपूर्ण दक्षिण आशिया एका मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इराणने जगाच्या ऊर्जेची नाडी अशी ओळख असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे भारत तिहेरी संकटात सापडला. एवढंच नाही तर भारताच्या तिजोरीत येणाऱ्या हक्काच्या परदेशी पैशांचाही मार्ग बंद झाला. त्यामुळेच आपण या व्हिडिओत होर्मुझच्या सामुद्रधुनीला जगाच्या ऊर्जेची नाडी का म्हणतात, भारत तेल संकटात सापडण्याचं कारण काय, भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती कधी महाग होतील आणि भारतापुढे दुसरा पर्याय काय याचं विश्लेषण करणार आहोत. अगदी साध्या सोप्या शब्दात आपल्या मायबोली मराठीतले हे विश्लेषण शेवटपर्यंत ऐका, कारण विषय आपल्या खिशाचा आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. या युद्धाची ठिणगी पडली ती इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांच्या हत्येनंतर. अमेरिका इस्रायल यांच्या संयुक्त सैन्य कारवाईत रविवारी सकाळी खोमेनींचा मृत्यू झाला. यानंतरच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे या मार्गे होणारी सर्व तेल वाहतूक ठप्प झाली. इराणने हे पाऊल का उचललं ते आधी आपण सुरुवातीला समजून घेऊया. होर्मुझची सामुद्रधुनी हा इराणच्या आखातातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि चिंचोळा सागरी मार्ग आहे. ही सामुद्रधुनी तिच्या सर्वात अरुंद ठिकाणी केवळ 33 किलोमीटर रुंद आहे. मात्र या लहानशा मार्गाचं जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व अफाट आहे. या मार्गावरून दररोज सुमारे 2 कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी 20 ते 25% तेल याच मार्गाने जगभरात जातं. याशिवाय जगातील एकूण लिक्विफाईड म्हणजेच नॅचरल गॅस LNG 20% वाहतूक या सागरी मार्गावरून होते. त्यामुळेच या मार्गाला जगाच्या ऊर्जेची नाडी असं म्हटलं जातं. आता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना रेडिओ संदेश पाठवून हा मार्ग बंद केल्याचा इशारा दिला. एक प्रकारे नाक दाबून तोंड उघडायची ही रणनीती आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान विरोधातही संघर्षावेळी भारताने पाणी पुरवठा रोखून धरल्याचं तुम्हाला आठवत असेल. पण त्याचा फटका केवळ पाकिस्तानला बसणार होता. इथं संपूर्ण जग आणि विशेषतः दक्षिण आशियावर संकट आलंय. होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणं हा केवळ आखाती देशाचा प्रश्न नाही तर दक्षिण आशिया देशांसाठी तो त्याच्या अर्थव्यवस्थेचा गळा घोटणारा प्रकार आहे. दक्षिण आशियातील देश प्रचंड मोठ्या प्रमाणात आखाती देशांच्या ऊर्जेवर अवलंबून आहेत. ऊर्जेवर म्हणजेच पेट्रोल, डिझेल, गॅस या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत. पाकिस्तानचा विचार केल्यास त्याच्या एकूण तेल आयातीपैकी तब्बल 90%हून अधिक तेल याच आखाती देशातून येतं. भारताची स्थिती याहूनही वेगळी नाही आहे. भारत आपल्या एकूण तेल गरजेच्या जवळपास 85 ते 90% कच्चे तेल आयात करतो. या आयातीपैकी तब्बल 50 ते 55% अधिक तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतं. गेल्या आर्थिक वर्षात भारताने जवळपास 54% लिक्विफाईड नॅचरल गॅस अर्थात LNG याच मार्गाने आयात केली होती. भारत दररोज सुमारे 5.5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा वापर करतो. यापैकी 1.5 ते 2 दशलक्ष बॅरल तेल सामुद्रधुनीतून पार होतं. त्यामुळेच इराणने हा मार्ग असाच पूर्णपणे रोखून धरला तर दक्षिण आशिया देशामध्ये ऊर्जेचं प्रचंड मोठं संकट निर्माण होईल. ऊर्जा सुरक्षाच धोक्यात आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचे भाव $73 प्रति बॅरलच्या आसपास आहेत. मात्र या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हे भाव प्रत्यक्षात बाजारातील खरा धोका दर्शवत नाहीत. तज्ज्ञांच्या मते होर्मुझची सामुद्रधुनी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ बंद राहिली तर कच्च्या तेलाचे भाव $100 किंवा अत्यंत वाईट परिस्थितीत $150 प्रति बॅरल पर्यंत उसळी घेऊ शकतात. या दरवाढीचा भारतावर होणारा परिणाम अतिशय धक्कादायक आहे. कच्च्या तेलाचा भाव केवळ $1 वाढला तर भारताचं वार्षिक तेल आयात बिल म्हणजेच तेल खरेदीचं बिल तब्बल 13,000 कोटी रुपयांना वाढतं. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर $1 वाढीमुळे आयात बिलात $2 अब्ज भर पडते. कच्च्या तेलाच्या किमतीत 10% वाढ झाली तर देशातील महागाईचा दर, ज्याला आपण चलनवाढ म्हणतो, 30 ते 80 बेसिस पॉईंट्सने वाढतो. म्हणजेच बाजारातील प्रत्येक वस्तू महाग होते. भारत दररोज सुमारे 5.5 दशलक्ष बॅरल तेलाचा वापर करतो. या प्रचंड खपापैकी 1.5 दशलक्ष ते 2 दशलक्ष बॅरल तेल हे थेट होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करून भारताच्या किनाऱ्यावर येतं. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या एकूण आयातीपैकी निम्मी आयात याच मार्गाने झाली आहे. तसंच युद्धामुळे जहाजांच्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण होतो. सर्व प्रकारचे धोके लक्षात घेऊन तेल वाहतूक करणाऱ्या कंपन्या आपल्या जहाजांचा विमा उतरवतात. युद्ध काळात धोका वाढल्याने विमा कंपन्या आपला हप्ता अनेक पटीने वाढवतात. परिणामी वाहतुकीचा आणि सुरक्षेचा खर्च वाढतो. पर्यायाने कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतात. आता मुख्य प्रश्नाकडे वळूयात. उद्या सकाळी आपण गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरायला पंपावर गेलो तर दर वाढलेले असतील का?
तर याचं उत्तर सध्या तरी नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले तर त्याचा परिणाम थेट लगेच एका रात्रीत होत नाही. भारत सरकारकडे स्वतःचा असा 10 दिवसाचा आपत्कालीन इंधन साठा नेहमी सुरक्षित असतो. तसंच हे युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीची कोंडी केवळ काही दिवस किंवा एक आठवडाभर राहिली तर भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा फरक पडणार नाही. पण हा संघर्ष लांबला आणि महिनाभर चालला तर मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चितच भडकतील. हीच बाब आपण आणखी वेगळ्या पद्धतीने समजून घेऊयात. भारतात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या तेल उत्पादक देशाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतात. कच्च्या तेलाचे भाव वाढतात तेव्हा या कंपन्यांची मार्जिन म्हणजेच कमाई कमी होऊ लागते. तेल कंपन्यांच्या मार्जिनमध्ये प्रति लिटर केवळ अर्ध्या रुपयांची घसरण झाली तर त्याच्या नफ्यावर 7 ते 11% नकारात्मक परिणाम होतो. कच्च्या तेलाचे वाढीव भाव दीर्घकाळ टिकून राहिले तर या कंपन्यांना आपला तोटा भरून काढण्यासाठी इंधन दर वाढवणं भाग पडतं. त्यामुळे हे युद्ध असंच चिघळत राहिलं आणि तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला तर येत्या काही आठवड्यातच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव दरांचा फटका बसू शकतो. कच्च्या तेलाचे भाव वाढले की केवळ इंधन महाग होत नाही, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकावर होतो. कच्च्या तेलाच्या किमतीत 10% वाढ झाली तर देशातील किरकोळ आणि घाऊक महागाईचा दर 30 ते 80 बेसिस पॉईंट्सने वाढतो. पाकिस्तानमध्ये तर सध्या खाण्यापिण्याची म्हणजेच अन्नधान्याची महागाई 30 ते 40% वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतातील अनेक प्रमुख उद्योग कच्च्या तेलावर अवलंबून आहेत. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी 40% खर्च विमानाच्या इंधनाचा असतो, म्हणजेच विमान प्रवास महाग होईल. रंगनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा 40% कच्चा माल कच्च्या तेलावर आधारित असतो. टायर बनवणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक असलेले सिंथेटिक रबर आणि कार्बन ब्लॅक हे कच्च्या तेलापासूनच मिळतं. टायर निर्मितीच्या एकूण खर्चात 40% वाटा हा कच्च्या तेलाचा असतो. सिमेंट उद्योगाचा 40% ते 50% खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेलाशी जोडलेला असतो. तसंच वंगण तयार करणाऱ्या कंपन्यांचा 50% खर्च क्रूड डेरिव्हेटिव्हवर अवलंबून असतो. या सर्व गोष्टी महाग झाल्या की त्याचा भार शेवटी तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या खिशावर पडणार आहे. या सगळ्यात तेलाचा एक बाजू इतकीच आहे की ONGC आणि ऑइल इंडिया सारख्या तेल उत्खनन करणाऱ्या कंपन्यांचा नफा तेलाच्या किमती $5 वाढल्या 7 ते 12% वाढू शकतो, पण त्याचा ग्राहक म्हणून आपल्याला तसा तेवढा फायदा होणार नाही. तेलापेक्षाही मोठं आणि अधिक भयंकर संकट नैसर्गिक वायूचं म्हणजेच आपण घरात जो गॅस वापरतो त्याचा. इराण क्रायसिसमुळे 2022 नंतरचं गॅस मार्केटमधील सर्वात मोठं संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कतार हा जगातील लिक्विफाईड नॅचरल गॅसचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे आणि जगातील 20 ते 30% गॅस कतारमधून होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच जातो. भारत आपल्या एकूण गरजेच्या 50% गॅस आयात करतो आणि त्यात कतारचा वाटा सर्वात मोठा आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ब्लॉक झाली तर कतारमधून दक्षिण आशियाकडे येणारा गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होईल. आशियाई देश विशेषतः चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यावर याचा सर्वात मोठा आघात होईल. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा युरोपला गॅस संकटाच्या झळा बसल्या होत्या, पण आता आशियाई देशांची मागणी जास्त असल्यामुळे आणि युरोपी नैसर्गिक वायूवर अवलंबून असल्यामुळे हे संकट अधिक तीव्र असणार आहे. या जागतिक संकटात भारत सरकारही काही हातावर हात देऊन बसलेलं नाही आहे. पेट्रोलियम मंत्रालय संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पर्यायी मार्गाचा शोध घेतला जातोय. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतून तेल पुरवठा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच ट्रम्पच्या दबावानंतर रशियाकडून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर तेल आयात वाढवण्याची तयारी भारतानं सुरू केली आहे. सध्या समुद्रात रशियाचे 4 कोटी बॅरल तेल खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. याचा भारत फायदा घेऊ शकतो, पण या तेलांच्या वाहतुकीची मोठी अडचण आहे. आखाती देशामधून तेल भारतापर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ 5 ते 7 दिवस लागतात, तर आफ्रिका किंवा अमेरिकेकडून तेल आणण्यासाठी 25 ते 45 दिवस लागू शकतात. वाहतुकीचे मार्ग लांबवल्यामुळे जहाजांचे भाडे आणि विम्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढेल. भारताकडे सध्या केवळ 10 दिवसाचा आपत्कालीन तेलाचा साठा उपलब्ध आहे. थोडक्यात हे युद्ध केवळ मध्य पूर्वेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. युद्धाची झळ थेट तुमच्या खिशाला लागणार आहे. तशीच चिन्ह आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणं हे आता केवळ वेळेचं गणित उरलंय. येत्या 10 मार्चपर्यंत हे युद्ध असंच सुरू राहिलं तर सगळं गणित बिघडणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या संकटाचा सामना करण्यासाठी भारतानं रशियाकडून आणखी जास्त तेल खरेदी करावं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्ध मिटवू शकतात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच सखोल, अचूक आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.